6 खासदार गेल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा भरायला आणि बंडखोरांना जाहीर आव्हान द्यायला उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले। त्यांच्या दौऱ्यामुळे विदर्भातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, जी लोक कालपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज ती फुटली। या लोकांची मला लाज वाटते। माझ्या विश्वासावर मी दौरा केल्यामुळेच हे खासदार निवडून आले होते। म्हणूनच आज मी या गद्दारांच्या मतदारसंघात जाऊन तिथल्या मतदारांची माफी मागण्यासाठी निघालोय। अशा आक्रमक आणि भावनिक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर चांगलाच हल्ला चढवला। शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतमालाला साधा हमीभाव मिळत नाहीये। मात्र आमच्या भरवशावर निवडून आलेल्या या गद्दार खासदारांना होग्यांच्या स्वरूपात भरघोस हमीभाव मिळाला। त्यांना पैसे मिळाले हे त्यांनी स्वतः जाहीरपणे मान्य केले। तसेच संजय राऊत यांनीही या सभेत बंडखोर खासदारांसह भाजपावर जोरदार टीका केली। माझ्यासारखे लाखो निष्ठावंत शिवसैनिक आहे, म्हणूनच शिवसेना आजही संकटात खंबीरपणे उभी आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे कौतुक केले। सभास्थळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात असल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, या बाजार समितीत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पण इथल्या खासदाराला 50 कोटीचा भाव मिळाला। मात्र येणाऱ्या निवडणुकीत त्यांची 5 रुपयांची ही किंमत राहणार नाही। तसेच गद्दारी करायची असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवा, असे आव्हानही त्यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले, 12 वर्षात विकास झाला नाही तर हे खासदार काय विकास करणार? बंडखोर खासदार मोदींची बूट चाटायला गेले, अशा जाहीर टीकाही त्यांनी केल्या। शिवसेना कधीच संपत नसते आणि यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत राहिलेला शिवसैनिकांचा जिल्हा आहे, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले।